हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर साऊथ इंडियन पदार्थ खायला सगळ्यांनाच आवडतात. तर चला आता म्हटलं तुम्हाला साऊथ इंडियन स्टाईल चटणी करून दाखवणार आहे आणि खूप सोपी पद्धत आहे. खोबरं घ्यायचं आहे, आलं अगदी थोडंसं घेतलेलं आहे, मिरची, लसूण आणि जी डाळ असतं ते घ्यायचं आहे, डाळ भाजलेली आणि चिंच आणि पुदिना आणि कोथिंबीर सेपरेट सेपरेट घेतलेली मी. तुमच्या अंदाजानुसार घ्यायची, तुम्हाला जास्त कमी करू शकता. तर आता तेलामध्ये ना बाकीचे पदार्थ सगळे भाजून घ्यायचे. फक्त कोथिंबीर आणि पुदिना साईडला ठेवून द्यायचं आहे आणि बाकीचं खोबरं, लसूण, मिरची, चिंच, आलं सर्व भाजून घ्यायचे, गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचे आणि जास्तही करपवायचं नाही, नाहीतर चटणीचा कलर चेंज होऊन जातो. तर थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचे. थोडंसं गुलाबी कलरवर आलं की लगेच काढून घ्यायचे आणि मिरची फक्त आपल्याला लास्टला जर यामध्ये चांगले भाजून नाही निघले तर आपण परत एकदा पुन्हा मी भाजून घेते. म्हणजे कसं शेवटच्या तेलामध्ये जर छान अशी गोल्डन ब्राऊन मिरची भाजून घ्यायची, म्हणजे कच्चापणा पूर्ण निघून जातो मिरचीचा, त्यासाठी. तर मी आता हे सगळं भाजून घेतले आणि त्यानंतर ती शेवटला मी मिरची परत तेलाच्या ह्याच्यात गरम कढईमध्ये ठेवली आणि गॅस बंद करून घेतला आणि हे खोबरं पण थंड होईस्तोपर्यंत थांबायचं आहे आपल्याला. आणि म्हणजे कसं गरम मिक्सरच्या भांड्यात भांडंसुद्धा खराब होऊ शकतं ना, त्यामुळं. तर मी आता आहे सगळं भांड्यामध्ये काढून घेतलेले आणि शेवट बघा तुम्हाला वरती दिसत असेल कोथिंबीर आणि पुदिना मी धुवून एका साईडला टाकलेले आणि तुम्हाला जसं पाणी लागेल, जशी तुम्हाला चटणी पाहिजे तसं तुम्ही पेस्ट करून घ्यायची. तर पेस्ट झाल्यानंतर मी परत एकदा पुदिना आणि कोथिंबीर घालून परत एकदा वाटून घ्यायचे. म्हणजे मला पुदिना जरा जास्त आवडतो, त्याच्यामुळे मी पुदिना परत एकदा घातलेले आहे आणि त्यानंतर मस्त तडका द्यायचा आहे आपल्याला. त्यासाठी पळीमध्येच मी थोडंसं मोहरी आणि जिरं घातलेलं आहे. कढीपत्ता नव्हता माझ्याकडं, त्याच्यामुळं कढीपत्ता नाही घातला. पण तुम्ही कढीपत्ता असेल तर नक्की घाला फोडणीमध्ये. चव खूप छान लागते चटणीला आणि आपण उडदाची डाळसुद्धा घालू शकतो बरं का फोडणीमध्ये. पण आता माझ्याकडे उडदाची डाळसुद्धा संपली होती, त्यामुळे मी काही घातली नाही. नाहीतर तुम्ही फोडणीसुद्धा आहे ना उडदाची डाळ अगदी चिमूटभर टाकायची, चवीला खूप छान चटणी लागते. आणि मस्त तडतडली की आपल्याला आहे ना आता हिंग घालायचे. पण त्यानंतर आपण पहिल्यांदा गॅस बंद करायचा आहे आणि मग आपल्याला हिंग घालायचं आहे. नाहीतर आपण गरम तेलात घातलं तर करपू शकतं हिंग. तर आपण काय करायचं आहे, गॅस बंद करूनच हिंगाची फोडणी द्यायची, म्हणजे पचायलाही हलकी जाते चटणी. आणि ही साऊथ इंडियन स्टाईल चटणी खरंच खूप छान लागते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा सगळ्यांनी आणि कमेंटसुद्धा छानपैकी एक गोड कमेंट करायला मात्र विसरू नका. जे नवीन ताई दादा असतील ते चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा सर्वांनी. तर चला भेटूया अशाच छानशा रेसिपीमध्ये. श्री स्वामी समर्थ.